नमस्कार मित्रांनो, आशा अकॅडमीच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ॲक्चुअली जो काही आपला 2 फेब्रुवारी 2025 ला मागचा कंबाईनचा पूर्व परीक्षेचा पेपर झाला होता, तर त्याच्या निमित्ताने आपण काय केलं होतं, आशा अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती चालू घडामोडीचे काही रिव्हिजन म्हणून त्या ठिकाणी लेक्चर घेतले होते आणि त्या सगळ्या व्हिडिओंना तुमचा इतका भरभरून प्रतिसाद भेटला होता, की मधल्या काळामध्ये खूपदा त्या ठिकाणी अशा प्रकारे आमच्याकडे डिमांड होत होती, की आशा अकॅडमीच्या माध्यमातून जर करंट अफेअरची तयारी करायची असेल, तर त्याच्यासाठी काही सेपरेट कोर्स किंवा त्या ठिकाणी बॅच आहे का? मात्र मधल्या काळामध्ये मेन्स असल्या कारणाने आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आशा अकॅडमीची इंटिग्रेटेड बॅच देखील चालू असल्या कारणाने आम्हाला अशा प्रकारचा प्रयोग करता आला नव्हता. मात्र जो काही आता 21 डिसेंबरचा आपला कंबाईनच्या गट ब चा आणि त्याच्यानंतर 4 जानेवारीला कंबाईनच्या गट क चा जो काही आपला पेपर आहे, तर या दोन्ही परीक्षांच्या इन्फॉर्मेशनसाठी किंवा तशा प्रकारचं चालू घडामोडीची एक तयारी चांगली व्हावी याच्यासाठी आपण काय करतोय, एक उपयुक्त असलेली अशा प्रकारची बॅच लॉन्च करतोय आणि या बॅचच्या निमित्तानं याच्यामध्ये नेमकं स्वरूप याचं कसं असेल, याच्यामध्ये कंटेंट कशा प्रकारचा असेल, टीचिंग कशा प्रकारची असेल किंवा नोट्स कशा प्रकारच्या असतील, हे सगळं सांगण्यासाठी आपण काय करतोय, या लेक्चरच्या माध्यमातून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून इथं तुमच्यासमोर सादर करतोय. या ठिकाणी पहिल्या स्लाइडचं मी मुद्दा म्हणून नाव देखील काय ठेवलंय, चालू घडामोडीचा अभ्यासक्रम आणि आयोगाचे पी-वाय-क्यू. लक्षात घ्या, आयोगाचे ठरलेले अशा प्रकारचे एका साच्यामधले चालू घडामोडीचे प्रश्न बऱ्यापैकी दिसतात. त्याच्यामध्ये काय अडचण होते माहिती माहिती का? की आपल्याकडे मार्केटमध्ये खूप सारी त्या ठिकाणी चांगले-चांगले सोर्स आहेत सगळे. सिम्प्लिफाईड असेल, परिक्रमा असेल, संग्राम पाटील सरांचा असेल, अभिनव पब्लिकेशनचा असेल किंवा बाकीच्या देखील क्लासेसच्या अशा प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी तिथं असल्याचं दिसून येतं. मात्र तुमचं काय होतंय, की त्या ठिकाणी चालू घडामोडीचा अभ्यासक्रम कव्हर करत असताना तुम्हाला काय होतंय, की सगळेच सोर्स चांगले वाटू लागतात आणि त्याच्यामुळे काय होतंय, आपण मटेरियल गोळा करण्याच्या मागे जास्त धावतोय आणि रिव्हिजनला त्या ठिकाणी कमी वेळ भेटतोय आणि त्याच्यामुळं आपली त्या ठिकाणी अशा प्रकारची प्लस मायनस होण्यामध्ये गफलत होते. परंतु तेच आता टाळण्यासाठी आपण काय करतोय, आशा अकॅडमीच्या माध्यमातून या सगळ्या ज्या काही चांगल्या नोट्स आहेत, याचं कंपायलेशन तुम्हाला या बॅचच्या निमित्तानं भेटेल आणि सोबतच या ठिकाणी जी काही चालू घडामोडीची आपल्या 15 मार्कांची तयारी आहे, ती एकदम चांगल्या प्रकारे व्हावी व्हावी याच्यासाठी आपण ही बॅच या ठिकाणी रन करण्याचा प्रयत्न करतोय. याच्यामध्ये जे काही चालू घडामोडीचे मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला देखील माहिती आहे, की चालू घडामोडीचे मुद्दे पाहत असताना त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी या ठिकाणी कशा प्रकारच्या असतील. परंतु तुम्हाला मात्र त्याच्यामध्ये प्रायोरिटाईज करता येत नाही किंवा तशा प्रकारचं आयोगाचे जे काही मागचे पी-वाय-क्यू येतं, त्याच्या बेसवरती आत्ता कशाप्रकारे काही डाटा लक्षात ठेवता येईल का? किंवा तशा प्रकारचे प्रश्न येतात का? याच्यावरती विश्वास नसेल. याच्यासाठीच आपण काय करतोय या ठिकाणी चालू घडामोडीमध्ये जेवढे काही महत्त्वाचे मुद्दे येतात, त्याच्यामध्ये नेमकं प्रश्न कुठे येतात, हे सुरुवातीला मी एकदा सांगून देतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रायोरिटी कुठे ठरवायची आहे, तशा प्रकारे आपण जाण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी परत एकदा जे काही आपले चालू घडामोडीचे 15 प्रश्न असतात, या चालू घडामोडीच्या 15 प्रश्नांपैकी 11, 12 किंवा 13 प्रश्न हे सरळ-सरळ या ठिकाणी आपल्याला वन लाइनर टाइपचे असल्याचं दिसतं. त्याच्यामुळं वाचत असताना ॲज अ स्टुडंट म्हणून पहिल्यांदा आपली हीच भूमिका असली पाहिजे, की एखादा चालू घडामोडीचा मुद्दा त्या ठिकाणी आपण सिम्प्लिफाईड असेल, परिक्रम असेल याच्यात वाचत असू, तर त्यावेळेस तो पूर्णच वाचला पाहिजे. परंतु जेव्हा आपण रिव्हिजन मोडला येऊ किंवा त्या ठिकाणी समजा आपल्याला नेमका कंटेंटमधला क्रस काढायचा असेल, तर त्यावेळेस नेमकं हायलाइट कुठं करायचं, अंडरलाईन कुठं करायचं याच्यासारख्या गोष्टी समजत नाहीत. आणि त्याच्यासाठीच आपण काय करतोय, या बॅचमध्ये शिकत असताना जिथे कुठे अशा प्रकारे एक पर्टिक्युलर गोष्ट लक्षात ठेवायची आहे, त्या ठिकाणी त्याच्यासाठी काही ट्रिक्स सांगता येईल का? निमोनिक सांगता येईल का? अशा पद्धतीने मी या ठिकाणी सगळं हे शिकवलं देखील असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दल तर काहीच काळजी करायची गरज नाही, की तुम्हाला या ठिकाणी एखादी गोष्ट पाठ होत नाहीये किंवा त्या ठिकाणी लक्षात राहत नाहीये. या ठिकाणी पहिल्यांदा हे लक्षात घ्या, की जे काही आपल्याला चालू घडामोडीमध्ये हे सगळे मुद्दे येतं, त्याच्यामध्ये परत एकदा काय करायचंय, प्रायोरिटी ठरवायची आहे, की आयोगाचे प्रश्न कुठे येतात. आता मला सांगा, तर तुम्ही आत्ताच्या कंबाईनच्या गट क चा 21 सप्टेंबरवाला किंवा गट ब चा जो काही 29 जूनवाला पेपर बघितला असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पुरस्कार आणि सन्मान याच्यावरती जर आयोगानं 3-3 प्रश्न विचारले असतील 10 पैकी, तर तुम्हाला पहिल्यांदा काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर समजा आयोग तुम्हाला कंटिन्युअसली दिनविशेषवर प्रश्न विचारत असेल, आयोग जर तुम्हाला कंटिन्युअसली या ठिकाणी समजा अंतरिक्ष घडामोडीवरती 1 किंवा 2 प्रश्न विचारत असेल, तर त्या घडामोडी मात्र व्यवस्थित वाचल्या पाहिजेत. आणि याच्यासाठी आपण काय करतोय, या बॅचमध्ये ज्या काही टॉपच्या महत्त्वाच्या अशा प्रकारच्या सगळ्या 2025 मधल्या घडामोडी आहेत, या सगळ्या एकंदर व्यवस्थित कव्हर करून दिल्यात. आता अडचण फक्त एकच आहे, ती म्हणजे जे काही आपल्याला आयोग कंबाईनचा करंट विचारतं पूर्व परीक्षेला, ते अगदी कधी-कधी 1.5 ते 2 वर्षापर्यंत देखील विचारतं. मात्र आपण या बॅचमध्ये 2024चं सगळंच्या सगळं करंट घेऊ शकणार आहे का? किंवा तशा प्रकारे पॉसिबल असणार आहे का? नाहीये. मात्र मी काय करेल, 2024 मधल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याचा थोडंसं इथं रिलेव्हन्स जिथं कुठे येईल, तशा पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तुमच्यापैकी
ॲज अ स्टुडंट म्हणून तुमच्यापैकी बऱ्याच लोकांकडे त्या ठिकाणी सिम्प्लिफाईड हा तुमच्या आणि माझ्यामध्ये असलेला कॉमन सोर्स आहे. तर त्याच्यामुळे आपण काय करतोय, जे काही 36, 37, 38वा अंक आहे, त्याच्या बेसवरती ही सगळी बॅच असणार आहे. येणाऱ्या काळामध्ये 39वा अंक येईल, तर त्याचं देखील आपण त्या ठिकाणी सगळं रेकॉर्डिंग तुम्हाला कव्हर करून देण्याचा प्रयत्न करू. आणि जे काही परिक्रमामधून जे काही बाकीचे उरलेले-सुरलेले सगळे मुद्दे आहेत, ते देखील या बॅचच्या निमित्तानं तुमचे 100% व्हॅल्यू एडिशन म्हणून कव्हर होतील. तशा पद्धतीनं मी सगळं हे नोट्स बनवण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये जसं समजा आता आपल्याला क्रीडा घडामोडीवरती दरवर्षी जर आपल्याला 1 किंवा 2 प्रश्न येत असतील, तर तशा पद्धतीने आपण सगळं ते पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर या ठिकाणी समजा नेमणुका नावाच्या शिक्षणवरती दरवर्षी प्रश्न असतात का? दरवर्षी असतात. निधन वार्तावरती प्रश्न येतात का? येतात प्रश्न. आपल्याला कंबाईनच्या 2 फेब्रुवारीचा पेपर काढून बघा. त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास 2 प्रश्न या निधन वार्ता सेक्शनवरती आयोगानं विचारले होते. मग वाचत असताना निधन वार्ता देखील नेमकं काय लक्षात ठेवायचं? कुठं त्या ठिकाणी ट्रेस करायचं? हे सगळं तुम्हाला केव्हा कळेल? या आपल्या बॅचच्या निमित्तानं 100% त्या ठिकाणी तशा प्रकारची अंडरस्टँडिंग देखील येऊन जाईल. त्याच्यानंतर महत्त्वाची पुस्तकं असतील, दिनविशेष असतील, अशा आयोगाचे या ठिकाणी प्रश्न येतात. त्याच्यानंतर समजा ज्या काही राजकीय आणि घटनात्मक घडामोडी आहेत, या देखील आपल्याला या वर्षीसाठी खूप साऱ्या महत्त्वाच्या आहेत. कारण तुम्हाला माहीत असेल, देशाला 26वे निवडणूक आयुक्त भेटले. देशाला 52वे त्या ठिकाणी अशा प्रकारचे सरन्यायाधीश देखील भेटलेत. आपल्या मुंबई हायकोर्टाचे देखील त्या ठिकाणी अशा प्रकारचे मुख्य न्यायाधीश बदललेत. अशा प्रकारच्या सगळ्या त्या ठिकाणी गोष्टी आहेत. आपल्या या ठिकाणी मधल्या काळामध्ये उपराष्ट्रपती यांनी राजीनामा दिला. त्याच्यानंतर उपराष्ट्रपतींची निवड झाली. आपलेच महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले तिथं उपराष्ट्रपती म्हणून निवडून गेले. या सगळ्या गोष्टींचा क्रक्स कुठं घ्यायचा आहे, तर तो आपल्याला या ठिकाणी राजकीय आणि घटनात्मक घडामोडी या टॉपिकमध्ये घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं काही क्वालिटीमधल्या गोष्टी सांगता येईल तशा पद्धतीने मी सांगण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. ॲक्चुअली माझा देखील त्या ठिकाणी 5 ते 6 वर्षांचा जीएसचा अभ्यास असल्या कारणाने जीएसवरती माझा चांगला होल्ड आहे आणि सोबतच एखाद्या जीएसच्या मुद्द्याला किंवा करंटच्या मुद्द्याला एकमेकांसोबत कसं रिलेट करता येईल, कशा त्या ठिकाणी आपल्याला तो मुद्दा तशा प्रकारे कव्हर करता येईल, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला या बॅचच्या निमित्तानं माझ्याकडून तशा प्रकारचा फायदा देखील होणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणच्या ज्या काही आर्थिक घडामोडी असतील, अहवाल असतील, निर्देशांक असतील, याच्यावरती देखील आयोगाचे जे काही प्रश्न येतात, ते सगळे तुम्हाला या बॅचच्या निमित्तानं तशा प्रकारे कव्हर होऊन जातील. याच्यामध्ये अजून सांगण्यासारखं खूप सारखं आहे. परंतु आपल्याला ॲक्चुअली या व्हिडिओची लेंथ वाढवायची नाही. आपल्याला काय करायचंय, या बॅचचं फक्त स्वरूप सांगायचं होतं. याच्यामधल्या नोट्स कशा प्रकारच्या असतील, आयोगाचे प्रश्न कसे येतात हे सांगायचं होतं आणि तशा प्रकारे आपण मग जाण्याचा प्रयत्न देखील करूया. या ठिकाणी बघा, हा आपला कंबाईनच्या गट क चा पेपर आहे आणि त्याच्यामध्ये जे काही आयोगाचे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवून देतो. आयोगानं जर या ठिकाणी तुम्हाला 3-3 प्रश्न जर इथं पुरस्कार आणि सेक्शनवरती विचारले असतील सन्मानाच्या, तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्त प्रायोरिटी दिली पाहिजे. आयोगाचे बघा ठरलेले प्रश्न आहेत. या ठिकाणी दिनविशेषावरती प्रश्न आहे. त्याच्यानंतर पहिल्या घडामोडी, एखादी महिला एखाद्या संस्थेची अशा प्रकारची पहिली अध्यक्षा, संचालिका, महासंचालिका काहीतरी बनली असेल, आयोगाच्या तिथं प्रश्न जातो. एखाद्या राज्यानं एखादी नवीन पॉलिसी त्या ठिकाणी लॉन्च केली आणि तशा प्रकारचं पहिलं राज्य ठरलं. एखाद्या त्याच्यानंतर अशा प्रकारची काहीतरी पहिली संस्था एखादी घटक ठरली, तर आयोगाचे तिथं प्रश्न येतात. तर ते सगळं आपल्याला या ठिकाणी या बॅचच्या निमित्तानं देखील कव्हर करता येणार आहे. कारण आयोगाचे एका ठराविक चौकटीच्या बाहेर प्रश्न जात नाहीत, परंतु ती चौकट कळली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला पी-वाय-क्यूचा देखील चांगलं तुमचं ॲनालिसिस असलं पाहिजे किंवा तशा प्रकारचा अभ्यास असला पाहिजे. आयोगाचे जोपर्यंत पी-वाय-क्यू त्याच्यामधून जे काही आयोगाचे प्रश्न विचारण्याची पद्धत आहे, भाषा आहे, ती जोपर्यंत तुम्हाला समजत येत नाही, तोपर्यंत तुम्हाला वाचत असताना सगळंच महत्त्वाचं वाटायला लागतं. त्याच्यामुळे तशा प्रकारे करू नका. मी माझा जेवढा काही अनुभव आहे या ठिकाणी, तर तो सगळा या ठिकाणी या नोट्स बनवताना वगैरे तशा प्रकारे लावेल आणि लेक्चरमध्ये ज्या ठिकाणी हिस्ट्रीचा, पॉलिटीचा, जिओग्राफीचा, सायन्सचा कशाचा रिलेव्हन्स येईल, तशा पद्धतीनं सगळं ते सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला करंट अफेअर्ससोबत बाकीच्या विषयांची देखील थोडी-थोडीशी माझ्या माध्यमातून तयारी करता येईल. तशा पद्धतीने आपण हे सगळं पाहणार देखील आहोत. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं, मधल्या काळामध्ये जे काही तुमचे दिनविशेष किंवा जे काही तुमचे वर्ष पाठवत नाहीत, त्याच्यासाठी देखील मी पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. जसं की समजा आता आपली परीक्षा कधी आहे? आपली परीक्षा आहे 21 डिसेंबरला. कधी आहे? 21 डिसेंबरला. आपली परीक्षा गट क ची कधी आहे? ती आहे 4 जानेवारीला. मग प्रत्येक वेळेस शिकवत असताना पी-डी-एफमध्ये किंवा नोट्समध्ये जिथं काही काय अशा प्रकारचा तारखेचा उल्लेख येईल, तर त्यावेळेस मी काय करेल, तुमचे दिनविशेष तिथंच पाठवून घेण्याचा प्रयत्न करेल. जसं की समजा आता सगळ्यांच्या तुमच्या तुमचं सगळ्यांचं ध्यान कुठं आहे? तर तुमचं ध्यान ह्या सगळ्यांचं 21 डिसेंबरच्या परीक्षेवरती आहे. आता लक्षात ठेवायचं मग काय, 21 डिसेंबर हा दिवस या ठिकाणी जी काही तुमची युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन नावाची संस्था आहे, तिची जी काही प्रमुख बॉडी आहे, तिचं नाव आहे आमसभा. तिला तुम्ही महासभा किंवा तिला जनरल असेंब्ली या नावानं देखील ओळखता. आणि यांनी काय केलेलं आहे, 2024 या वर्षापासून हा जो काही 21 डिसेंबर हा दिवस आहे, तर तो या ठिकाणी जागतिक लेव्हलला अशा प्रकारचा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा करायला यावर्षी मान्यता दिली. म्हणजे 2024 पासून तो सुरू झालेला आहे. मग मी काय करतोय,
त्या कंटेंटमध्ये शिकवत असताना अशा प्रकारे कुठेतरी तारखेचा उल्लेख आला, की लगेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुमचे दिनविशेष नावाचं जे काही सेक्शन आहे, तर तो देखील तुमचा एकदम व्यवस्थित मधल्या काळामध्ये पाठ होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर समजा इथं आता 4 जानेवारी आहे, इथं 4 जानेवारी आहे. तर तुम्हाला लगेच मी तिथं सांगेल, की तुमचा गट क चा हा जो काही पूर्व परीक्षेचा पेपर आहे गट क चा, तर हा गट क चा पूर्व परीक्षेचा पेपर 4 जानेवारीला आहे. तर तुम्हाला आत्ताच पाठ करून घेईल, की ते जे काही आपल्याला जशी वाचायला देवनागरी लिपी असते, तसं जे काही अंध लोक असतात, तर त्यांच्यासाठी ब्रेल लिपी असते. तर त्या ब्रेल लिपीचा जो काही जनक आहे, त्याचं नाव आहे लुईस ब्रेल. तर तो दिवस हा 4 जानेवारी हा दिवस या ठिकाणी जागतिक ब्रेल लिपी दिवस म्हणून साजरा होतो. असं काहीतरी सांगेल, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी लगेच ते सगळा कंटेंट देखील पाठ होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर आयोगाचे जे काही पी-वाय-क्यू आहेत, त्याच्या बेसवरती आयोगाचे जसे प्रश्न मागे आले होते, तसाच काहीतरी येणाऱ्या काळामध्ये जर येत असेल किंवा येऊ शकणार असेल, तर तशा पद्धतीने आपण या ठिकाणी नोट्स देखील बनवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी तुम्हाला लगेच सांगेल, की आयोगाचा अशा प्रकारचा प्रश्न आला होता. तुम्हाला वाचत असताना इथं असं लक्षात ठेवायचंय आणि तशा पद्धतीने तुम्हाला लक्षात देखील राहणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हा गट ब चा पेपर आहे. आयोगाचे ऑलमोस्ट त्या ठिकाणी पेपर किंवा जे काही पेपर सेटर आहेत, एका सेम थिंकिंगनं जवळपास पेपर काढल्याचं तुम्हाला दिसून येईल. या ठिकाणी समजा दिनविशेष या ठिकाणी बघा तुम्हाला दिनविशेषावरती प्रश्न आलाय का? इथं दिनविशेषावरती प्रश्न आला. हा कंबाईनच्या गट क चा पेपर आहे. इथं बघा हा गट ब च्या मुख्य परीक्षेचा पेपर आहे. इथं परत एकदा तुम्हाला दिनविशेषावरती प्रश्न आलाय का? आलाय. त्याच्यानंतर समजा इथला 10वा प्रश्न बघा. इथं काय म्हणलंय? थायलंडचे जे काही माजी पंतप्रधान आहेत, त्यांचा राजकीय पक्ष कुठला? हा प्रश्न आला गट क च्या मुख्यला आणि इथं लगेच तुम्हाला प्रश्न काय आलाय बघा. ही घानाचे नवनिर्वाचित जे काही अध्यक्ष आहेत, त्यांचा राजकीय पक्ष कुठला? म्हणजे आयोग काय करतं, पेपर सेट करत असताना किंवा त्या ठिकाणी प्रश्न बनवत असताना एका ठराविक कॅटेगरीमध्ये, एका ठराविक थिंकिंगनं जातं. तुम्हाला काय करायचंय, त्या आयोगाच्या प्रश्न विचारण्याची जी काही नस आहे, तर ती ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ते सगळं आपलं कुठं होणार आहे, या बॅचच्या निमित्तानं 100% तशा प्रकारे आपण जाऊ. तर माझ्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही करंटचे 15 प्रश्न आहेत, या 15 पैकी आपल्याला त्या ठिकाणी 12चं टार्गेट वगैरे आपल्याला अचीव्ह करता येईल का? 100% तशा प्रकारे अचीव्ह करता येईल. परंतु तुम्हाला त्याच्यासाठी एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे कुठला तरी एक सोर्स ठेवायचा आणि त्याच सोर्सला जास्त रिव्हिजन करायची. लक्षात घ्या, आपल्या हुशारीचा एम-पी-एस-सी मध्ये काहीच फायदा होत नाही. याची जास्त रिव्हिजन तो त्या ठिकाणी पास व्हायला लवकर त्या ठिकाणी पुढे जाणार आहे. लक्षात घ्या, रिव्हिजन, रिव्हिजन, रिव्हिजन किंवा मिनिमम सोर्स आणि मॅक्सिमम रिव्हिजन हा एकच इथं सूत्र आहे किंवा एकच त्या ठिकाणी सक्सेसचा मंत्र आहे. तशाच पद्धतीने तुम्हाला जायचंय. तर काय करायचंय माहिती का तुम्हाला? ज्या काही आपल्या कंटेंट मधल्या नोट्स असतील, त्या नोट्स त्या ठिकाणी वाचत चालायच्यात. रेफरन्ससाठी म्हणून तुम्ही एखादं सिम्प्लिफाईड म्हणा किंवा परिक्रमाचं त्या ठिकाणी बुक तुमच्याकडे ठेवू शकता. जेणेकरून एखादा मुद्दा माझ्याकडून राहत असेल किंवा तशा प्रकारे तुम्हाला तुमच्या साइडनं तो इम्पोर्टंट वाटत असेल, तर तशा पद्धतीत तुम्ही ते त्या ठिकाणी लक्षात देखील ठेवू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या, आयोगाचे आपल्याला जे काही ॲप असतात, पोर्टल असतात, याच्यावरती कंटिन्युअसली प्रश्न असतात. आयोगाच्या पुस्तकांवरती देखील आपल्याला प्रश्न असतात. तर हे सगळं तुम्हाला जे काही महत्त्वाचं आहे, जे काही त्या ठिकाणी 2025 मध्ये, 24 मध्ये ज्या काही घडामोडी त्या ठिकाणी चर्चेमध्ये आहेत, यांचा एकंदर त्या ठिकाणी व्यवस्थित अशा प्रकारचं सुटसुटीत मांडणी असेल किंवा तशा प्रकारे समजावून सांगणं असेल, हे सगळं तुम्हाला या बॅचच्या निमित्तानं भेटणार आहे. समजा आता ही सगळी पुस्तकं आहेत किंवा पुरस्कार आहेत. या ठिकाणी आता आपल्याला याच्यामध्ये प्रायोरिटाईज करता येत नाही, की आयोगाचे नेमके प्रश्न कुठे येऊ शकतात. पहिल्यांदा काय करायचं माहिती का? जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत ना, ते अगदी चांगले पाठ करून ठेवायचे किंवा तशा प्रकारे करायचं. कारण आता इतकी सारी पुरस्कारांची यादी आहे. पुस्तक म्हटलं मी, पुरस्कारांची यादी आहे. याच्यामधून आपल्याला सगळं जर आपण करत बसू, तर त्या ठिकाणी त्याला महत्त्व उरत नाही. समजा आता महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आहे आणि तो 100% आपल्याला महत्त्वाचा आहे. आणि जर तुम्ही महाराष्ट्र भूषण वाचायचं सोडून किंवा महाराष्ट्र भूषणचे विजेते लक्षात ठेवायचं सोडून तुम्ही पुण्यभूषणचे विजेते लक्षात ठेवत बसाल, तुम्ही काहीतरी अजून दुसरं लक्षात ठेवत बसाल, तर तशा प्रकारे ते कामाला येत नाही. तर त्याच्यासाठी मी काय केलं, जे आधी महत्त्वाचे आहेत, जे टॉपचे आहेत, तर त्याला त्या ठिकाणी पहिल्यांदा प्रायोरिटी दिली आणि त्याच्यानंतर जे काही लिस्ट इम्पोर्टंट आहेत, त्याच्याबद्दल आपण थोडक्यामध्ये त्या ठिकाणी पाहत चालणार आहेत आणि तशा प्रकारे हा कंटेंट देखील असणार आहे. त्याच्यानंतर समजा तुम्हाला वाटलं सर पुरस्कारांवरती नेमकं प्रश्न ऐवजी कुठं जातात जास्त आणि तुम्ही वाचत असताना कशाला प्रायोरिटी दिली पाहिजे, हे देखील सांगण्याचा प्रयत्न करतो. 2024 मधल्या या सगळ्या ॲड आहेत. परीक्षा मात्र त्याच्या 2025 ला झाल्यात. या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट कॉमन दिसेल. आयोगानं गट ब च्या मुख्य परीक्षेला नोबेलवरती प्रश्न विचारला. गट क च्या पूर्व परीक्षेला नोबेलवरती प्रश्न विचारला. गट ब च्या पूर्व परीक्षेला 2 फेब्रुवारीला त्याला नोबेल विचारला. आणि या ठिकाणी राज्यसेवेचा जो काही 1 डिसेंबर 2024 ला पेपर झाला होता, त्याच्यामध्ये देखील परत एकदा नोबेल विचारलाय. मग नोबेल वाचत असताना आता तुम्हाला माहिती आहे 2025 चे नोबेल देखील त्या ठिकाणी सादर झालेत किंवा जाहीर झालेत. मग तुम्हाला कुठले वाचायचे हे देखील तुम्हाला गोंधळ होणार आहे. तर त्याच्यासाठी मी त्या ठिकाणी सगळे या बॅचमध्ये तशा प्रकारे घेण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. त्याच्यानंतर पद्म पुरस्कारावर प्रश्न येतो, पद्म पुरस्कारावर प्रश्न येतो. तुम्हाला काय करायचं या ठिकाणी रतन टाटा यांना देखील प्रश्न जो काही विचारला त्याच्यामध्ये देखील पद्मच्या पुरस्कारावरतीच प्रश्न आला होता. मग लक्षात घ्या, याच्यामध्ये जे काही आपल्या नोट्स असणार आहेत ज्याच्यामध्ये सगळं हे आपण या ठिकाणी
पीडीएफ वगैरे तुम्हाला जे काही देणार तर त्याच्यामध्ये हे अशाच प्रकारे सगळं सेट केलं, जेणेकरून तुमचा त्या ठिकाणी कंटेंट व्यवस्थित कव्हर व्हावा आणि त्या ठिकाणी तुमचा चालू घडामोडीचा एकंदर अभ्यास जो काही आहे, तर तो एकदम परिपूर्ण देखील व्हावा. या ठिकाणी सोबतच जे काही आपण नोट्स घेणार किंवा जे काही आपले लेक्चर असणार तर त्याच्यामध्ये आयोगाचे मागचे प्रश्न कसे येतं, याला बेसिसवर धरून आपण त्या ठिकाणी कशाप्रकारे हे सगळं बनवलंय, हे देखील सांगण्याचा मुद्दा म्हणून प्रयत्न करेल. समजा राज्यसेवेचा हा 1 डिसेंबरचा पेपर आहे आणि हा आत्ताचा गट 1 जूनचा पेपर आहे. याच्यामध्ये समजा जर आपल्याला आयोगाने त्या ठिकाणी पद्म पुरस्कारांची संख्या विचारली असेल, पद्म पुरस्कारांची संख्या किंवा त्यांचं त्या ठिकाणी सेग्रेशन किंवा ते वर्गीकरण विचारायचं असेल, तर त्या ठिकाणी मी नोट्समध्ये देखील या ठिकाणी बघा एकूण पद्म विचारलेत, इथं पद्मचं फक्त सेग्रेशन विचारलंय. तर या ठिकाणी मी काय केलं, तशाच पद्धतीने हे सगळं 2025चं तुम्हाला सांगत असताना कशा पद्धतीने लक्षात ठेवायचंय, त्याच्यामध्ये प्रश्न कुठे आलेत हे सांगण्याचा प्रयत्न करेल. जसं की समजा 139 या ठिकाणी पद्म पुरस्कार 2025 जाहीर झालेत. आयोगाने याच्यापूर्वी आपल्याला पद्म पुरस्कारावरती या ठिकाणी अंक विचारलेत, एकूण पुरस्कार किती किंवा पद्म विजेते इकडं व्यक्ती दिलेत आणि इकडं त्यांचं क्षेत्र दिलेत, त्यांच्या जोड्या लावायला सांगितल्यात. हे सगळं तुम्हाला या बॅचच्या निमित्तानं तशा प्रकारे कव्हर देखील होणार आहे. याच्यामध्ये आपल्या ज्या काही नोट्स आहेत या नोट्सचं देखील एकंदर स्वरूप बघून घ्या. त्याच्यामध्ये जे जे काही महत्त्वाचं आहे, जसं काही आपल्याला लक्षात ठेवता येईल, त्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला व्हॅल्यू एडिशन म्हणून करून दिल्यात. समजा आता ही कुमुदिनी रजनीकांत लखी आहेत. यांना मरणोत्तर तशा प्रकारचा पद्मविभूषण पुरस्कार भेटला. हे तुमच्या पुस्तकात दिलंय. परंतु मी व्हॅल्यू एडिशन म्हणून त्याला काय केलं, लगेच त्यांचं निधन जर झालं असेल, तर लेटेस्ट वालं त्यांचं निधन, त्याची तारीख, त्याचा महिना, तशा प्रकारे त्याचा उल्लेख करून दिलेला आहे. आणि हे सगळं आपल्याला या नोट्सच्या माध्यमातून भेटणार देखील आहे. त्याच्यानंतर समजा महाराष्ट्रामधल्या व्यक्तींबद्दल देखील सांगत असताना तिथं नेमकं समजा एखाद्याचं निधन झालं असेल, एखाद्याला कुठला तरी पुरस्कार भेटला असेल, त्याच्या मागची पुढची जी काही स्टोरी आहे, तर ती देखील तिथं व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केला. जसं की समजा महाराष्ट्रामधून यावर्षी पद्मश्री विजेते जवळपास 11 लोक आहेत. आयोगाच्या याच्या पूर्वी राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला, कंबाईनच्या पूर्व परीक्षेला इकडल्या साईडला व्यक्ती आणि इकडल्या साईडला त्यांचे क्षेत्र याच्यावरती प्रश्न विचारलेत. मग मी सांगत असताना देखील त्या त्या ठिकाणी स्टोरी टाईपमध्ये म्हणा किंवा त्या ठिकाणी कशाप्रकारे लक्षात ठेवता येतील, या सगळ्या गोष्टीची काळजी देखील घेतली आहे. जसं की समजा आता मारुतीची तंपल्ली. आता ही मारुतीची तंपल्ली त्या ठिकाणी 95व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. मध्यंतरी त्यांचं निधन देखील झालं. त्याच्यानंतर ते लेखक होते, अरण्य ऋषी म्हणून ओळखलं जायचं, वन्यजीव संशोधक होते. अशा प्रकारच्या जेवढ्या काही गोष्टी येतात, आता इथं त्याचा लगेच उल्लेख करून दिला. किंवा समजा आता इथं चैत्राम पवार आहेत. आता हे चैत्राम पवार महाराष्ट्र शासनाने जो काही मध्यंतरी 2023ला वनभूषण पुरस्कार दिला होता, तर तो वनभूषण पुरस्कार जिंकणारे हे पहिले येतं. त्याच्यानंतर समजा हे बारेपाड्याचे आहेत, धुळ्याचे आहेत. मग हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठं होणार आहेत, या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर होणार आहेत. आता मी इथं नेमकं लेक्चरमध्ये काय काय सांगणार आहे, कसं सांगणार आहे, हे काय ऍक्च्युअली शिकवत बसणार नाहीये. तुम्हाला फक्त एक स्वरूप सांगतोय की आपल्या नोट्स कशा स्वरूपाच्या असतील, त्याच्यामध्ये कुठलीच गोष्ट त्या ठिकाणी मागं राहणार आहे का, किंवा जो काही आयोगाचा प्रश्न येणार आहे तो बेअर मिनिमम गोष्टीवरून सुटलाच पाहिजे. अशा पद्धतीने आपण काय केलं, हे सगळं या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न देखील केला. आता आपल्याला माहिती आहे जागतिक लेवलवरती खूप सारं नाव ज्या ट्रम्प यांचं दिसतं, की त्या ठिकाणी कंटिन्युअसली ते काहीतरी विवादात्मक अशा प्रकारचे टिप्पणी करतायत किंवा त्यांच्या काहीतरी अशा प्रकारच्या कृती आहेत, याच्यामुळे त्यांचं नाव चर्चेमध्ये असल्याचं दिसतं. त्यांना समजा जर या ठिकाणी टाइम पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार भेटला 2024चा, तर त्याच्याबद्दल आपण त्या पुरस्काराच्या स्वरूपाबद्दल पूर्ण दिलं, की कुठल्या पक्षाचे आहेत, तर तशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. ते सगळं दिलं. त्याच्यापूर्वी त्यांना कधी भेटला होता किंवा या टाइम पुरस्कार ऑफ द इयरच्या गोष्टीबद्दल सांगत असताना देखील त्याची सुरुवात कधी, त्या ठिकाणी कोण देतं, कशा स्वरूपाचा एखादा भारतीय व्यक्ती त्याच्यासाठी नॉमिनेटेड झाला होता का, जिंकला होता का, या सगळ्या गोष्टी सांगण्याचा देखील प्रयत्न करणार आहे. आणि तशा प्रकारे मग तुमचं काय होणार आहे, करंट अफेअर्स या ठिकाणी प्रत्येक इमेजमध्ये, प्रत्येक स्लाइडमध्ये मी काय केलं, पिक्टोरियल अशा प्रकारच्या काहीतरी गोष्टी देखील ऍड केल्यात आणि त्या ठिकाणी महत्त्वाचे अशा प्रकारचे बुलेट पॉईंट दिलेत, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी आयडिया देखील यावी आणि तुमच्या मेमरीमध्ये हे सगळं फिट देखील व्हावं. अशा प्रकारे हे सगळं कंटेंट या ठिकाणी बनवण्याचा देखील प्रयत्न केला. लेक्चरमध्ये तुम्हाला कुठंच बोर होऊ नये किंवा तशा प्रकारची काहीतरी लिथार्जी होऊ नये, याची देखील पुरेपूर काळजी घेण्याचा मी 100% प्रयत्न करेल. त्याच्यासाठी कंटिन्युअसली आयोगाची मागचे PYQ काय आले होते आणि येत्या काळामध्ये आगामी प्रिडिक्शन काय असू शकतं, या सगळ्या गोष्टी वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न केला. सोबतच जीएसचा जिथं जिथं टच येईल तशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुमचा करंट अफेअर सोबतच या ठिकाणी बाकीच्या विषयाची देखील थोडी थोडी त्या ठिकाणी आयडिया येत चालावी. तशा पद्धतीचं सगळं आपण हे बनवलेलं देखील आहे. त्याच्यानंतर समजा हा टिळक राष्ट्रीय पुरस्कार आताच्या गटकच्या परीक्षेला आला होता. मग त्याच्यामधल्या महत्त्वाच्या आणि थोडक्या गोष्टी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. जसं की समजा हा पुरस्कार कोण देतं, संस्था कुठली, आणि तशा प्रकारे हे सगळं त्या ठिकाणी अशा प्रकारे बनवलंय. आता सुधा मूर्ती यांच्यावरती आपल्याला प्रश्न देखील आला होता. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कार. आता याच्यामध्ये मी काय केलं माहिती का, जिथं काहीतरी मला वेगळ्या पद्धतीने सांगता आलं, तर तशा पद्धतीने 100% सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याला माहिती आहे 58वे 59वे क्रमांकाचे ज्ञानपीठ पुरस्कार गेल्या वर्षी यावर्षी चर्चेमध्ये होते. मग त्याच्याबद्दल सांगत असताना देखील समजा आता हे विनोद शुक्ला येतं. तर हे विनोद शुक्ल यांना त्या ठिकाणी अशा प्रकारे 12वे साहित्यिक ठरले, ज्यांना हिंदी या भाषेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही लिखाण केलं,
तर त्याच्यासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार भेटला. मग सांगत असताना देखील तुमच्या त्या ठिकाणी गोष्टी व्यवस्थित लक्षात राहाव्या याच्यासाठी त्या ठिकाणी तशा प्रकारे स्टोरी फॉर्ममध्ये म्हणा किंवा त्याच्या संदर्भातला जो काही आजूबाजूचा डाटा आहे तर ट्रिकच्या स्वरूपात म्हणा तशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला. जसं की समजा आता हे विनोद कुमार शुक्ल जे काही आहेत का, हे स्वतः 12वी मध्ये त्या ठिकाणी काय झाले होते, फेल झाले होते. कशामध्ये फेल झाले होते? 12वी मध्ये. आणि कोणत्या विषयामध्ये माहिती का? तर त्या विषयामध्ये त्यांचं नाव आहे हिंदी विषयामध्ये. या ठिकाणी लक्षात घ्या. मग सांगत असताना देखील तुम्हाला मी कशा पद्धतीने सांगितलं, हे विनोद कुमार शुक्ला स्वतः त्या ठिकाणी 12वी मध्ये फेल झाले होते. कुठल्या विषयामध्ये? हिंदी विषयामध्ये. आणि तेच हे व्यक्ती आहेत ज्यांना या ठिकाणी अशा प्रकारे हिंदी भाषेसाठी 12व्या क्रमांकाचे साहित्यिक ठरलेत, जे अशा प्रकारे ज्ञानपीठ विजेता ठरलेत. अशा गोष्टी तिथं सांगण्याचा प्रयत्न करेल. किंवा जसं की समजा ट्रिक्सच्या माध्यमातून सांगायचं असेल, आता हे विनोद कुमार शुक्ला येतं. आता जसं नाव माझं या ठिकाणी विनोद शिंदे आहे, तर तुम्हाला लगेच त्या ठिकाणी सांगत असताना मी अशा प्रकारे काहीतरी तिथं एक वेगळा टच देण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला आठवावं. आता या ठिकाणी विनोद कुमार शुक्ला येतं, माझं समजा नाव विनोदच आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्याचं त्या ठिकाणी नाव आठवावं किंवा त्याच्याबद्दल बाकीच्या ज्या काही गोष्टी येतात त्याचा अशा प्रकारे काहीतरी रिलेव्हन्स लागावा. अशा पद्धतीची पुरेपूर त्या ठिकाणी प्रत्येक स्लाइडच्या माध्यमातून काळजी घेतली आहे. त्याच्यानंतर समजा जीएसचा एखादा टच आला तर कशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला हे देखील सांगतो. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला जवळपास आतापर्यंत या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कार 3 क्वेश्चन आले त्याच्यावरती. किती आले? तर 3 क्वेश्चन. कंबाईनच्या पूर्व परीक्षेला देखील याच्यावरती 1 प्रश्न आलेला आहे. तर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी तिथं त्याचं महत्त्व त्या ठिकाणी सांगेल, जेणेकरून तुम्हाला वाचत असताना तशा प्रकारे वाचता येईल. या ठिकाणी जसं की समजा आयोगानं आपल्याला विचारलं होतं राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला याची स्थापना कधी, पहिल्यांदा कोणाला दिला, कधी दिला, त्याच्यामध्ये स्वरूपामध्ये विचारलं होतं की त्याची अमाउंट वगैरे काय. मग त्या त्या ठिकाणी तुम्हाला सांगेल. आणि त्याच्यासोबतच एखादा मुद्दा असा काहीतरी आला जीएसच्या बाबतीमध्ये, तिथं लगेच मी काय सांगितलं होतं तशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला होता. ऍक्च्युअली जी काय आपली मागची रिव्हिजन बॅच होती कंबाईनची, तर त्याच्यामध्ये मी शिकवत असताना काहीतरी ऑलिम्पिकचा उल्लेख आला होता आणि त्याच्यामध्ये मी काहीतरी ब्रॉन्झचा उल्लेख करत असताना तिथं सांगितलं होतं मुलांना, की या ठिकाणी आपल्याला कदाचित सायन्समध्ये प्रश्न येऊ शकतो आणि तो ब्रॉन्झचा मग अलॉय कुठल्या कुठल्या घटकापासून बनलेला असतो हे लक्षात ठेवा म्हटलं होतं. मग इथं परत एकदा समजा आता इथं कांस्यचा उल्लेख आला. आता कांस्य म्हणजे काहीतरी या ठिकाणी अशा प्रकारचा ब्रॉन्झ हा धातू आपल्याला माहिती आहे. तर या ठिकाणी लगेच मी सांगत असताना काय सांगितलं होतं, या ठिकाणी बघा आत्ताच्या कंबाईनच्या गट ब च्या पूर्व परीक्षेला 2 फेब्रुवारीला आणि 1 जूनच्या आपल्या कंबाईनच्या गट क च्या पूर्व परीक्षेला अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत. आणि जर आयोगाचा एखादा PYQ आपला त्या ठिकाणी चुकत असेल, जर एखादा सोपा प्रश्न आपला चुकत असेल, तर आपण काय होतो, मेरिट लिस्टमधून बाहेर पडतो. लक्षात घ्या, अवघड प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी नापास करत नाहीत. जर आपला सोपा प्रश्न चुकला, जर आपला PYQ असलेला प्रश्न चुकला, तर आपण त्या ठिकाणी 100% त्या कट ऑफच्या यादीतून बाहेर पडणार आहे. तशा प्रकारे होऊ नये याची मी पुरेपूर त्या ठिकाणी तिथं काहीतरी पॉलिटिक्सचा एखादा कलमाचा उल्लेख आला, लगेच सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला असं वाटू नये की त्या ठिकाणी फक्त करंटच सुरू आहे तशाच पद्धतीने जातोय, तसं कुठंच वाटणार नाही. त्या त्या ठिकाणी त्याचा काहीतरी वेगळ्या पद्धतीने संदर्भ सांगेल, काहीतरी त्याच्यासाठी ट्रिक्स सांगेल, निमोनिक्स सांगेल, जेणेकरून तुमच्या कायमस्वरूपी ते डोक्यात राहावं. जसं की समजा आता हे ब्रॉन्झ आहे. आता ब्रॉन्झची स्पेलिंग काय आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी तुम्हाला ब्रॉन्झ याची स्पेलिंग दिसत असेल. आता या ब्रॉन्झ मधला BRO घ्यायचा आणि या ठिकाणी जे काही कॉपर आणि टिन आहे, तर त्याच्या संज्ञा ज्या काही आहेत तर त्या आहेत या ठिकाणी CU आणि या ठिकाणी SN. तर लक्षात ठेवा, मी या ठिकाणी सांगत असताना देखील तुम्हाला काय सांगेल, ब्रो लक्षात ठेवायचा. ब्रो म्हणजे ब्रदर किंवा या ठिकाणी ब्रॉन्झ मधला आपण ब्रो घेतला. आणि कझन म्हणजे काय, चुलत भाऊ वगैरे. तर त्या ठिकाणी मग याचा अशाच प्रकारे लक्षात ठेवू शकता. ब्रो कसा आहे, तो कझन आहे. या ठिकाणी CU आणि SN अशा प्रकारे काहीतरी सांगेल, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला वेगळ्या पद्धतीच्या ट्रिक्स देखील याच्यामध्ये मिळून जातील. त्याच्यानंतर समजा आता लॉरियल स्पोर्ट्स आवड आहे, तर त्याच्यामध्ये सांगत असताना 2024 ची तर सांगितलीत, त्याच्यासोबतच या ठिकाणी 2025 याचं देखील तुलनात्मक स्वरूपामध्ये त्याचे विजेते त्याच्याबद्दल त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित सांगितल्यात. पिक्टोरियल इमेजचा जिथं जिथं वापर करता येईल तशा प्रकारे केलेला आहे. त्याच्यानंतर तक्त्यांची मांडणी देखील या स्लाइडमध्ये करण्याचा कंटिन्युअसली प्रयत्न केला, जेणेकरून तुम्हाला बोर देखील वाटू नये. त्याच्यानंतर आयोगाचे जे काही मागचे PYQ आहेत ते देखील तुम्हाला वेळोवेळी दाखवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुमचा एक विश्वास बसावा की आपल्याला आयोगाचे प्रश्न असे येतात, आपण वाचत असताना याला अंडरलाईन केलंच पाहिजे, हे लक्षातच ठेवलं पाहिजे. तशा पद्धतीने तुम्हाला वेळोवेळी सगळ्या गोष्टी कळणार आहेत. जसं की समजा आता नेमणुका नावाचं सेक्शन आहे. याच्यामध्ये मी काय केलं, या ठिकाणी हा गट क च्या पूर्व परीक्षेचा, हा राज्यसेवेचा, हा कुठला तरी राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा प्रश्न आहे. मग आयोगाचे प्रश्न काय येतात नेमणुका सेक्शन शिकवत असताना हे तुम्हाला त्याच्या अगोदर दाखवून देण्याचा प्रयत्न केला. जसं की समजा इस्रोच्या अध्यक्षांवरती प्रश्न आला, इस्रो संस्थेवरती प्रश्न आला, PFRDA अध्यक्ष म्हणून कोण झालेत यांच्याबद्दल आला. आणि तोच जर मुद्दा यावर्षी चर्चेत असेल तर ते मी काय केलं, लगेच ते तशा प्रकारे बनवण्याचा प्रयत्न देखील केला. जसं की आता
इस्रोचे नवीन अध्यक्ष आले तर त्या नवीन अध्यक्षांचं नाव असेल, त्यांच्याबद्दल इस्रोच्या बद्दल त्या ठिकाणी माहिती असेल, या सगळ्या गोष्टी घेतल्यात. आयोगानं प्रश्न देखील विचारलेत. इस्रोचं मुख्यालय कुठं? इस्रोची स्थापना कधीची? इस्रोचे संचालक कोण? तशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सगळा कंटेंट या बॅचच्या माध्यमातून देखील भेटणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी समजा आता आपल्याला पी-एफ-आर-डी चे अध्यक्ष आपल्याला आयोगाने विचारले होते 2023 चे. 2023 ला पी-एफ-आर-डी चे अध्यक्ष विचारले होते. परत या ठिकाणी त्याचे अध्यक्ष बदललेले आहेत. त्यांच्या संदर्भात जर प्रश्न आला किंवा या पी-एफ-आर-डी संस्थेबद्दल जर समजा इकॉनॉमिक्स मध्ये प्रश्न आला तर ते सगळं तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून, या नोट्सच्या माध्यमातून सगळं त्या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न 100% करणार आहे. त्याच्यानंतर समजा आता ज्ञानेश कुमार आहेत. खूप सारं त्या ठिकाणी नाव चर्चेमध्ये यावर्षी असल्याचं दिसतं. आपल्या देशाचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त बनले तर त्याच्याबद्दल सांगत असताना मी तुम्हाला त्याचं पॉलिटिकल समजा कलम असेल तर ते कलम लगेच तुम्हाला समजा 324 कलम असेल तर त्या 324 चा उल्लेख करेल. त्याच्यानंतर या ठिकाणी 1+2 अशी त्याची संरचना आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठं भेटतील? या लेक्चरच्या माध्यमातून भेटतील. नोट्स देखील बनवताना बघा त्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, कुठं बोल्ड करायचंय, कुठं काय अंडरलाईन करायचं, या सगळ्या गोष्टी मी करण्याचा त्या ठिकाणी वेळोवेळी या लेक्चरच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी ही जर तुम्ही बॅच कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 100% करंट अफेअर्स मध्ये 11-12 पर्यंत या ठिकाणी मार्क्स यायला खूप मदत होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, या बॅचचा त्या ठिकाणी तुम्हाला तशा प्रकारे फायदा देखील करता येईल. त्याच्यानंतर समजा या ठिकाणी तुम्हाला केंद्रीय लेवलचे अशा प्रकारचे निवडणूक आयुक्त सांगितले की राज्याच्या सेम अशा प्रकारची कधी बॉडी असेल तर त्याचे कोणते आयुक्त बदलले तर त्यांच्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर चालू घडामोडीच्या संदर्भात सुप्रीम कोर्टचे काही न्यायनिवाडे असतील तर ते देखील लगेच सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी वेळोवेळी तशा प्रकारचा करणार आहे. त्याच्यानंतर समजा निधन वार्ता, आताच्या कंबाईनच्या गडबच्या पूर्वपरीक्षेला हा प्रश्न आला, कंबाईनच्या गडबच्या पूर्वपरीक्षेला हा प्रश्न आला. तशाच प्रकारे आपण नोट्स बनवताना देखील समजा आयोगाचा ज्या प्रकारचा प्रश्न आहे तर त्या प्रकारचा विशेष उल्लेख त्या ठिकाणी करण्याचा मी वेळोवेळी प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला आयडिया यावी. या ठिकाणी वाचत असताना आयोगाचा असा प्रश्न आला होता, आपण लक्षात ठेवताना देखील याला अंडरलाईन केलं पाहिजे, या ठिकाणी आपण हायलाईट केलं पाहिजे. हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी वाचत असताना सगळ्या गोष्टी कळणार आहेत. तर तशा पद्धतीने आपण काय केलं, हे सगळं बनवण्याचा किंवा आयोगाचे PYQ आधी दाखवलेत आणि त्याच्यानंतर लगेच तुम्हाला काय झालं, या ठिकाणी आपल्याला लक्षात काय ठेवायचे अशा प्रकारच्या गोष्टी कळतील. या ठिकाणी समजा स्वामीनाथन आहेत, या ठिकाणी समजा स्वामीनाथन आहेत, यांच्यावरती जर आपल्याला आयोगानं सलग याच वर्षी प्रश्न विचारले असतील तर तुम्हाला निश्चितच येत्या काळामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या फिगर आहेत, ज्या जे महत्त्वाचे अशा प्रकारचे घटक असलेले व्यक्ती असतील तर त्यांचं निधन झालं असेल तर त्यांच्याबद्दल मी एकदम डिटेलमध्ये त्या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो, या कारणानं एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. जसं की समजा भारताचे पंतप्रधान 2 वेळेस राहिलेले आणि भारताचे खूप मोठे अशा प्रकारचे अर्थतज्ञ, त्यांचं नाव आहे मनमोहन सिंग. त्यांचं निधन झालं तर त्यांच्याबद्दल, त्यांच्या कारकिर्दीबद्दल सगळ्याच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी कव्हर करण्याचा या लेक्चर माध्यमातून किंवा नोट्सच्या माध्यमातून प्रयत्न केला. समजा आता मनमोहन सिंग यांच्यावरती आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये देखील कंटिन्युअसली प्रश्न आला. या ठिकाणी ज्यावेळेस आपलं उखाच्या धोरण त्या ठिकाणी लागू होत होतं तर त्यावेळेस आपल्या देशाचे पंतप्रधान कोण होते आणि त्यावेळेस आपल्या देशाचे अर्थमंत्री कोण होते, तशा प्रकारचं सगळं सांगण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर समजा एखादा कायदा असेल यांच्या काळामध्ये लागू झालेला, त्याच्याबद्दल काहीतरी थोडक्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. यासारख्या कंटेंट तुम्हाला याच्या निमित्ताने इथं भेटून देखील जाईल. त्यांना पुरस्कार असतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून देखील कव्हर होतील. त्याच्यानंतर समजा आता निधन वार्तामध्ये मग तिथं देखील एक वेगळ्या प्रकारची लिंक लावण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुमच्यामध्ये देखील त्या ठिकाणी वाचत असताना, पाहत असताना इंटरेस्ट यावा. जसं की समजा आता विजय रुपाणी यांचं निधन झालं, गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर याच वर्षी वेगवेगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचं देखील निधन झालं असेल तर ते मी काय केलं, एका पाठोपाठ सलग या ठिकाणी अटॅच करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहिला, कन्फ्युजन व्हायला त्या ठिकाणी, कन्फ्युजन क्लिअर व्हायला त्या ठिकाणी मदत होईल. जसं की समजा गुजरातच्या मुख्यमंत्र्याचं निधन झालं, त्याच्यानंतर समजा केरळच्या मुख्यमंत्र्यांचं झालं, त्याच्यानंतर हरियाणाचं झालं, त्याच्यानंतर या ठिकाणी समजा महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि सोबतच या ठिकाणी कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत, यांचं देखील निधन झालं. त्या सगळ्या गोष्टी काय केल्या आता या ठिकाणी एकत्र अशा प्रकारे व्यवस्थितपणे कंपायलेशन करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जर पुढे पाहायचं झालं तर पुस्तकांच्या स्वरूपात, आयोगाचे पुस्तकांच्या स्वरूपात प्रश्न येतात. मग तिथं सांगत असताना तुम्हाला त्या पुस्तकांचं कव्हर असेल, त्याच्यानंतर त्या पुस्तकाचे लेखक असतील किंवा त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसेल की त्या पुस्तकाचं नाव, त्याच्या लेखकाबद्दल थोडक्या थोडक्या गोष्टी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुम्हाला काय होईल, याच्या माध्यमातून खूप सारा फायदा तशा प्रकारे करता येईल. त्याच्यानंतर या पुस्तकांच्या बाबतीमध्ये किंवा हे सगळं बनवत असताना देखील त्याच्यामध्ये कॅटेगरी करण्याचा प्रयत्न केला. जसं की समजा क्रीडा घडामोडी येतात, घडामोडीमधल्या एखाद्या खेळाडूनं पुस्तक लिहिलं असेल, त्यांच्याबद्दल लगेच मग ते सेपरेट अशा प्रकारे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजा तिथं काहीतरी ट्रिक सांगता येत असतील तर तशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न देखील केला. आता आपल्याला साक्षी मलिक माहिती आहे, मध्यंतरी कुस्तीगिरांचं खूप सारं मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभा होतं. त्याच्यामध्ये लीड करणारी ही साक्षी मलिक ही भारताची माजी ऑलिम्पियन देखील आहे आणि त्या ठिकाणी तिला रौप्य पदक देखील अशा प्रकारचं भेटलं होतं. तिचं एक पुस्तक आलं समजा
या साक्षी मलिकचं पुस्तक आलं विटनेस नावाचं. मग या ठिकाणी विटनेस नावाचा जो काही इंग्लिश वर्ड आहे तर त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, या ठिकाणी साक्षीदार म्हणतो. काय म्हणतो आपण? साक्षीदार म्हणतो. बरोबर आहे. या ठिकाणी साक्ष किंवा साक्षीदार म्हणतो. मग याचं लगेच तुम्हाला अशा प्रकारे काहीतरी वेगळ्या पद्धतीने हे लक्षात ठेवा, साक्षीचंच नाव असं काहीतरी सांगण्याचा वेळोवेळी या ठिकाणी काय करेल, प्रयत्न करणार आहे. लेक्चरमध्ये आता मी या ठिकाणी बोलताना थोडंसं फास्ट बोलतोय, कारण आपल्याला या व्हिडिओची साईज थोडीशी कमी करायची आहे. आपल्याला फक्त इंट्रोडक्शन द्यायचंय, की नेमकं आपण या बॅचमध्ये नेमकं कशा पद्धतीने पाहणार आहोत, कंटेंट कशा प्रकारचा आहे, टीचिंग कशा प्रकारची असणार आहे, हे फक्त सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे थोडीशी गोष्ट ती समजून घ्या. त्याच्यानंतर समजा दिनविशेष असतील. दिनविशेष सांगत असताना त्या दिनाबद्दल, त्याच्या थीमबद्दल, त्याला एखादं समजा 50 वर्ष पूर्ण झाली, 25 झाले, अशा प्रकारच्या गोष्टी देखील या ठिकाणी काय केल्या, आता कंटिन्युअसली सांगण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी समजा जागतिक लेव्हलचा एखादा दिनविशेष सांगत असेल, तर त्याच वेळेस तुम्हाला राष्ट्रीय लेव्हलचा देखील लक्षात कसा ठेवायचा आहे, कोणता आहे, हे लगेच तिथं तुम्हाला कन्फ्युजन ते क्लिअर करण्याचा प्रयत्न देखील या बॅचच्या निमित्तानं असणार आहे. त्याच्यानंतर ट्रिक्सचा तर या ठिकाणी इतका पुरेपूर वापर असणार आहे, की तुमचं त्या ठिकाणी कन्फ्युजन दूर व्हावं किंवा तशा गोष्टी तुम्हाला परमनंट डोक्यात राहाव्या. समजा आता हे 20 मार्च पासून या ठिकाणी 24 मार्च पर्यंत सगळेच्या सगळे दिवस आपल्या परीक्षेसाठी महत्वाचे आहेत. आपल्याला अभ्यास म्हणून त्या ठिकाणी महत्वाचे आहेत. मग ते सांगत असताना मी ट्रिक्स देखील त्या ठिकाणी बनवल्यात. जसं की समजा आता 20 मार्च पासून 24 मार्च पर्यंत दिवस लक्षात ठेवायचे. कसं लक्षात ठेवणार? चिमणीला वनात जल हवे आणि हवेमुळे तिला क्षयरोग झाला, असं काहीतरी वेगळ्या पद्धतीने सांगेल, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन नंतरच्या काळामध्ये होणार नाही. तुम्हाला ती गोष्ट त्या ठिकाणी तिथेच पाठ होण्याचा प्रयत्न मी 100% करून घेण्याचा करेल तशा प्रकारे. त्याच्यानंतर समजा जागतिक लेव्हलवरती एवढं चांगलं कंपायलेशन केलं, एवढी त्या ठिकाणी मेहनत ओतली आहे, की त्या ठिकाणी तुम्हाला वेगळ्या गोष्टी, वेगळे पुस्तकं आता परत एकदा वाचत बसायची गरज नाहीये. समजा आता आपल्याला मध्यंतरी आयोगानं हे विचारलं, की या ठिकाणी भरड धान्य वर्ष कधी असतं? आता हा राज्यसेवेच्या मेन्सला आलेला 2 वर्षाखाली गेल्या वर्षी आलेला प्रश्न आहे. तर त्या ठिकाणी मग तुम्हाला यावर्षी जागतिक लेव्हलला अशा प्रकारचे कुठले वर्ष त्या ठिकाणी साजरे होत असतील, तर त्याचा उल्लेख तिथं व्यवस्थित कंपाईल करून दिलाय किंवा तशा प्रकारे केलेला आहे. समजा यावर्षी आता सहकाराचं वर्ष हे आंतरराष्ट्रीय लेव्हलला खूप सारं गाजतंय. मग सहकाराच्या गोष्टी सांगत असताना मी तुम्हाला लगेच तिथं काय केलं, देशातलं पहिलं सहकाराचं विद्यापीठ, देशातलं अशा प्रकारचे सहकाराची त्या ठिकाणी दुसरी पॉलिसी आली आहे. त्याच्यानंतर 97वी घटना दुरुस्ती, या सगळ्या गोष्टी काय केल्या आता तिथं तिथं सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर देशामध्ये पहिल्यांदाच या उबेर, ओला सारख्या ज्या काही टॅक्सी आहेत, यांना पर्याय म्हणून त्या ठिकाणी भारत सरकारनं काय केलं, भारत टॅक्सी नावाची सहकाराची अशा प्रकारची टॅक्सी सुरू केली आहे. अशा प्रकारच्या गोष्टी सांगेल. त्याच्यानंतर जी काही आनंद नावाचं ठिकाण आहे गुजरातमध्ये, तिथं आपल्या देशातली पहिली सहकाराची युनिव्हर्सिटी सुरू केली, विद्यापीठ सुरू केलं. या गोष्टी तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून तिथं तिथं त्याचा काहीतरी अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने संदर्भ या ठिकाणी पाहायला भेटेल आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी समजा क्रीडा दिवस असतील, तर क्रीडाच्या संदर्भाने जेवढे काही दिनविशेष आहेत, एकत्र करून दिले तुम्हाला. या ठिकाणी महाराष्ट्राचा क्रीडा दिवस, राष्ट्रीय क्रीडा दिवस, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस, त्याच्यानंतर जे काही आपले 3 दल आहेत, हवाई दल, नौदल आणि भूदल, यांचे त्यांचे त्या ठिकाणी अशा प्रकारचे स्थापना दिवस किंवा जे काही दिनविशेष साजरे होतात, तर त्याच्या संदर्भात तुम्हाला एकत्रित अशा प्रकारचं कंपायलेशन या लेक्चरच्या माध्यमातून, या नोट्सच्या माध्यमातून भेटणार देखील आहे. त्याच्यानंतर समजा परिषदा. मग आयोगाचे जिथं प्रश्न येतात किंवा आयोगाचे जिथं प्रश्न आलेत किंवा येत्या काळामध्ये येऊ शकतात, त्या गोष्टी तुम्हाला इथं व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पेपर उघडून बघा, RS 2023चा राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा 23चा. याच्यामध्ये आपल्याला आयोगानं विचारलं होतं, की राष्ट्रीय ई-गव्हर्नन्सची परिषद यावर्षी कुठं भरली? मग मी लगेच ती काळजी केली आहे, की त्या ठिकाणी तुम्हाला ती परिषद कुठं भरली, त्याचा कालावधी किती, त्याचा उद्घाटक कोण होते, त्याची थीम काय किंवा त्याच्या पूर्वीची कुठं झाली, या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय केल्या आता या बॅचच्या निमित्तानं तशा प्रकारे चालू घडामोडीची ही बॅच कव्हर करत असताना त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यानंतर आगामी काळामध्ये आपल्याला एखादी पहिली परिषद असेल किंवा एखादी महत्त्वाची परिषद अशा प्रकारची राष्ट्रीय लेव्हलला, आपल्या राज्य लेव्हलला होत असेल, तर तशा प्रकारे तो सगळा कंटेंट या ठिकाणी मी तशा प्रकारे एकदम चांगल्या प्रकारे सुटसुटीतपणे त्याच्यानंतर इमेजेसचा वापर करून या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न देखील केलाय. त्याचा फायदा तुम्हाला काय होईल माहिती का? तुमच्या परमनंट हे सगळं डोक्यात राहील आणि परीक्षेमध्ये या ठिकाणी करंट अफेअर्समध्ये 15 पैकी 11-12 मार्क्स त्या ठिकाणी 100% मिळून जातील. त्याच्यानंतर या ठिकाणी आता नीती आयोग, तर नीती आयोगावरती दरवर्षी प्रश्न येतात. तर नीती आयोगाबद्दल मग त्याचे पहिले सचिव कोण होते, पहिले उपाध्यक्ष कोण होते, आता कोण कोण आहेत, त्याच्यानंतर त्याचे अध्यक्ष कोण असतात, त्याच्यानंतर त्याचे 10वं वर्ष झालं, त्याच्यानंतर या ठिकाणी नीती आयोगाचा आपल्याला 2-2 वेळेस त्या ठिकाणी आयोगानं या ठिकाणी लॉंग फॉर्म विचारला. या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली, की जेणेकरून मागच्या आयोगाचे प्रश्न कसे येतं आणि आता वाचत असताना आपल्याला प्रिडिक्शन काय करायचंय, आता करंटमध्ये वाचत असताना त्याला व्यवस्थित लक्षात कसं ठेवायचंय, या सगळ्या गोष्टीची काय केली आहे, या ठिकाणी काळजी करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला समजा अर्जुन पुरस्कारावरती आता आयोगानं प्रश्न विचारले. त्याच्यानंतर मग मी काय करतोय, या ठिकाणी खेलरत्न पुरस्कार असेल, त्याचा पहिला विजेता कोण, त्याच्यानंतर आता नेमके त्याचे विजेते कोण, त्याच्यामध्ये नावामध्ये कुठं कन्फ्युजन होत असेल, तुम्ही करणार असाल स्वतःहून, तर तशा प्रकारची काळजी देखील त्या ठिकाणी केली, की जेणेकरून तुमचं कन्फ्युजन व्हायला नाही पाहिजे. समजा आता खेलरत्न विजेते येतं, त्याच्यामध्ये
आता हा हरमनप्रीत सिंग नावाचा आपला हॉकीचा कॅप्टन आहे आणि याच्या पूर्वी आपला कॅप्टन होता, त्याचं नाव होतं मनप्रीत सिंग. आता सध्या कोण आहे? हरमनप्रीत आहे. क्रिकेटमध्ये देखील आपली हरमनप्रीत कौर अशा प्रकारची तिथं ती कॅप्टन आहे. या ठिकाणी आपल्याला ते कन्फ्युजन व्हायचं नाही याच्यासाठी मी त्या ठिकाणी वेळोवेळी सांगितलंय. आता बघा, अर्जुन पुरस्कार याच वर्षी मिळवणारा आपला हॉकीचा एक खेळाडू आहे. त्याचं नाव आहे जर्मनप्रीत सिंग. जरमनप्रीत सिंग आणि याचं नाव काय? हरमनप्रीत सिंग. मग तशा प्रकारच्या गोष्टी तिथं सांगून दिल्या जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन देखील व्हायला नाही पाहिजे आणि त्याच्या नावामध्ये काहीतरी साम्य आहे. आयोग तिथं काहीतरी गोंधळ घालू शकतं. या गोष्टी तिथं तुम्हाला क्लिअर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये किंवा एखादी पहिली-वहिली अशा प्रकारची काहीतरी एखादी खेळाडू झाली असेल, पहिली-वहिली एखादी महिला असेल, तर त्यांच्यावरती 100% प्रश्न येऊ शकतो. त्या गोष्टी त्या ठिकाणी एकदम व्यवस्थित घेतल्यात, एकदम डिटेलमध्ये घेतल्यात जेणेकरून तुमचा तिथं चुकलाच नाही पाहिजे. आता दिव्या देशमुख 100% गट ब च्या किंवा गट क च्या पूर्वपरीक्षेला या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. याच्या पूर्वी आपल्याला बुद्धिबळाच्या संदर्भातल्या ज्या काही स्पर्धा येतात त्याचे विजेते देखील विचारले येतं. सेम जर काही अशा प्रकारे आलं, तर त्या ठिकाणी तुमचा चुकू नये प्रश्न. मग त्याचं आयोजन काय झालं, कुठं झालं, कालावधी किती, विजेता कोण, उपविजेता कोण, त्याच्या बाबतीत त्यांना कुठला अशा प्रकारचं मागच्या काळामध्ये त्यांनी कुठली स्पर्धा जिंकली का, 2023 ची 24 ची अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी काय केल्या होत्या या बॅचच्या निमित्तानं कव्हर करण्याचा प्रयत्न देखील केला. मग याच्यामध्ये दिव्याबद्दल सांगत असताना थोडक्या थोडक्या ज्या काही गोष्टी येतात त्या सगळ्या आपण काय केल्या होत्या इथं कव्हर करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. त्याच्यानंतर समजा आय-पी-एल. तर आय-पी-एल बद्दल देखील आयोगाचे प्रश्न कशा स्वरूपाचे आलेत आणि आता काय येऊ शकतात, तर त्या सगळ्या गोष्टी काय केल्या होत्या आपण या बॅचच्या निमित्तानं कव्हर करण्याचा प्रयत्न देखील इथं केलेला आहे. आणि ते देखील तुम्हाला काय होईल त्याचा फायदा होणार आहे. जसं की समजा विराट कोहली सर्वांना माहिती आहे आणि विराट कोहलीचा जर्सी नंबर काय? विराट कोहलीचा जर्सी नंबर आहे 18 क्रमांकाचा. कितवा? 18 क्रमांकाचा. आणि मग तिथं लगेच सांगितलं विराट कोहली ज्या संघाचा 18 वर्ष सलगपणे सदस्य आहे, तोच 18 नंबर जर्सीवाला विराट कोहलीच्या संघानं म्हणजेच आर-सी-बीनं या वर्षीची आय-पी-एल जिंकली. अशा प्रकारचं त्या ठिकाणी लगेच सांगितलं जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होऊ नये. तुम्हाला त्या ठिकाणी सगळी गोष्ट ती पाठ देखील व्हावी. त्याच्यानंतर समजा ऋषभ पंत. आयोगाने याच्यापूर्वी आपल्याला प्रश्न विचारला होता, की त्या ठिकाणी आय-पी-एलमध्ये सर्वाधिक बोली भेटलेला खेळाडू कोण? जयदेव उनाडकतवर त्यावर्षी प्रश्न आला होता. यावर्षी जर सेम प्रश्न आला तर कसा येऊ शकतो, काय येऊ शकतो, हे सांगताना मी तिथं तुम्हाला लक्षात राहावं किंवा बऱ्याच समजा मुलींना किंवा त्या ठिकाणी नवीन मुलांना या ठिकाणी अशा प्रकारे माहीत नसतात गोष्टी. तर लक्षात कसं ठेवायचं, त्यांचा संघ, तो खेळाडू ते देखील तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. जसं की समजा ऋषभ पंत आहे. ऋषभ पंतचं काय झालं होतं, मध्यंतरी त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला होता गेल्या वर्षी आणि त्याचं मग इतकं लक चांगलं, त्याचं इतकं लक चालायलं, इतकं लक चालायलं, की त्याला म्हटलं मी लखनौ असं म्हटलं. मग हे लखनौ सांगत असताना त्याचा संघ जो काही आहे लखनौ नावाचा, तर लखनौ नावाच्या संघाने त्याला 27 कोटी रुपये आतापर्यंतचे सर्वाधिक देत त्याला सर्वाधिक जास्त बोली लावली. हे आपला मुद्दा तिथं कव्हर केला. सोबतच काहीतरी हिस्ट्रीचा रेफरन्स आला इथं. समजा आता लखनौ नावाच्या अशा प्रकारचं जो काही काँग्रेस आणि त्या ठिकाणी मवाळ याच्यामध्ये जो काही काँग्रेस जो काही होता त्याच्यामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडली सुरत अधिवेशनाच्या नंतर. मग ते सगळे एकत्र कधी आले होते? 1916 ला आले होते आणि त्यावेळेस ते टिळकांनी त्या ठिकाणी समेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि टिळकांनी त्यावेळेस मग इथं काय उल्लेख केला होता? लखनौ अधिवेशनाच्या निमित्ताने त्यांनी लखनौ असं काहीतरी कोटी केली होती. आयोगाचा तो पी-वाय-क्यू आहे. मग त्याचं लगेच मला तुम्हाला तिथं आठवण करून देता येईल. अशा पद्धतीनं मी सगळं काय केलंय, या बॅचच्या निमित्तानं जाण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. त्याच्यानंतर आता हे टेनिस स्पर्धा. आयोगाचे खूप सारे प्रश्न येतात, की त्या ठिकाणी टेनिस स्पर्धा कशा लक्षात ठेवायच्या किंवा त्याच्यावरती विजेते कोण, उपविजेते कोण. मी सांगताना कसं केलं बघा, या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा ट्रिक सांगितली, की ह्या ज्या 4 स्पर्धा येतात, अशा अनुक्रमे त्या ठिकाणी काय होत आता वर्षभर त्यांचं आयोजन होतं. या ट्रिकचं नाव आहे अफवा नावाचं. मग ए फॉर या ठिकाणी लक्षात ठेवायचं ऑस्ट्रेलियन, एफ म्हणजे काय फ्रेंच, त्याच्यानंतर या ठिकाणी डब्ल्यू म्हणजे काय विम्बल्डन आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ए म्हणजे काय तर अमेरिकन. त्याच्यामध्ये अजून तुम्हाला लक्षात ठेवत असताना, सांगत असताना हे स्पर्धा त्याचे विजेते कसे लक्षात ठेवायचे. आता बघा असं लक्षात ठेवायचं, की या ठिकाणी पहिल्या स्पर्धेचा विजेता जो आहे तोच या ठिकाणी तिसऱ्या स्पर्धेचा आहे. दुसऱ्या स्पर्धेचा जो विजेता आहे तोच या ठिकाणी चौथ्या स्पर्धेचा विजेता आहे. अशा प्रकारे सांगितलं, की जेणेकरून तुमचं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. तुम्हाला ती गोष्ट त्या ठिकाणी लक्षात राहिली पाहिजे. आणि का लक्षात ठेवायचंय? प्रश्न येतात म्हणून लक्षात ठेवायचंय. आताच्या गट क चा पूर्व परीक्षेचा पेपर काढून बघा. तुम्हाला आपल्याला आयोगानं कदाचित त्या ठिकाणी ऑस्ट्रेलियन स्पर्धेचा विजेता खेळाडू कोण होता ते विचारलंय. मग याच्यामध्ये सांगत असताना उगाच आयोगानं आपल्याला त्या ठिकाणी मिश्र दुहेरीमधले किंवा त्या ठिकाणी दुहेरीमधले अशा प्रकारचे प्लेयर नाही लक्षात ठेवायचे. आयोगाचे जिथं प्रश्न येतात ते आपल्याला लक्षात ठेवायचं. जसं की विजेता खेळाडू विचारला जातो, मग महिलाचे विजेता, पुरुषांचे विजेता, उपविजेता फक्त आपल्याला लक्षात ठेवायचा असतो. मग तशाच पद्धतीने हे काय केलंय, या ठिकाणी हे लेक्चर बनवण्याचा किंवा त्या ठिकाणी सांगण्याचा देखील तशा प्रकारे प्रयत्न केला. जेणेकरून तुम्हाला जास्तीच्या गोष्टी देखील लक्षात ठेवायच्या नाहीत, परंतु बेअर मिनिमम गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये असाव्यात, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. लक्षात घ्या,
आपल्याला माहिती आहे तिथं आपल्याला परीक्षेमध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत आणि आपल्याकडे मिनिटं किती आहेत माहिती का? आपल्याकडे 60 मिनिटं आहेत. जर प्रत्येक प्रश्न त्या ठिकाणी वाचून गोल करून सोडवायचा आहे, तर तुम्हाला फक्त 0.33 सेकंद भेटणार आहेत आणि त्याच्यासाठी तुमचं करंट असेल किंवा बाकीचे विषय जे काही असतील, एकदम हँड असले पाहिजेत. यावर्षी स्पर्धा खूप वाढते तुम्हाला माहिती आहे. गेल्या वर्षीचा कट ऑफ जर बघितला गडबचा, यावेळेस देखील त्या ठिकाणी राज्यसेवेचे सगळे मुलं आता शिफ्ट होत आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला देखील या ठिकाणी स्पर्धा असणार आहे. तुम्हाला काय करायचंय मात्र करंट अफेअर्स असू द्या किंवा बाकीचा कुठलाही विषय असू द्या, त्या ठिकाणी तयारी करत असताना एकदम चांगल्यात मधली करावी लागेल. त्याच्याशिवाय आपण या ठिकाणी पास होणार नाही. त्याच्यासाठी एकच रूल आहे, रिव्हिजन, रिव्हिजन, रिव्हिजन. जे काही तुम्ही वाचताय त्याला रिवाईज केलंच पाहिजे. त्याला त्या ठिकाणी व्यवस्थित पाहिलंच पाहिजे. त्याच्यासाठी मिनिमम सोर्स ठेवा, मॅक्सिमम रिव्हिजन करा. हा एक त्याच्यामागे त्या ठिकाणी सांगण्याचा हेतू आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचे ऑपरेशन्स असतील त्याच्याबद्दल देखील लगेच उल्लेख करून दिला, की महत्त्वाचे ऑपरेशन त्या ठिकाणी चर्चेमध्ये असतात. मग याच्यामध्ये नावामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. ऑपरेशन सिंदूर कशाचं आहे, ऑपरेशन सिंधू कशाचं आहे आणि त्याच्यानंतर पाकिस्ताननं आपल्या विरुद्ध कुठले केले का, हे सगळं त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. तशा पद्धतीचं हे सगळं या ठिकाणी लेक्चरमध्ये तुम्हाला भेटून देखील जाणार आहे. त्याच्यानंतर आता आपण काय करूया, या ठिकाणी नेमकं मला सांगायचं काय होतं, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्यासमोर सादर केल्या जातात. आता सर्वात महत्त्वाचा आहे तो पोर्शन तो. तर हा लक्षात ठेवा, या बॅचच्या मागे खूप सारी मेहनत देखील आहे. त्याच्यामुळं या बॅचची फीस आम्ही त्या ठिकाणी खरं तर ₹1000 ठेवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आपल्याला माहिती आहे, की आशा अकॅडमीच्या माध्यमातून आजवर जेवढ्या काही आपण त्या ठिकाणी बॅच लॉन्च केल्यात किंवा जे काही आपण बॅच चालवतोय, त्याच्यामध्ये आपल्या बॅचची सर्वाधिक फीस त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कमी असते आणि या बॅचच्या निमित्तानं आम्ही काय करतोय, परत एकदा 30% डिस्काउंट देतोय आणि या ठिकाणी ₹699 ची फीस असेल. आता 699 घेताय असं बऱ्याच जणांचं म्हणणं येऊ शकतं. परंतु लक्षात घ्या, ही जी काही आपली बॅच असणार आहे, याची व्हॅलिडिटी ही मुख्य परीक्षेपर्यंत असणार आहे. 17 मेला समजा आता आपल्या गंबाईंची गट परीक्षा आहे. तोपर्यंत तुम्हाला मधल्या काळामध्ये करंट अफेअर्स देखील पाहायचंय आणि मधल्या काळामध्ये याचे व्ह्यूज देखील बघा. याचे व्ह्यूज देखील तुम्हाला 4 व्ह्यूज असणार आहेत. तर तशा प्रकारे हे सगळं असणार आहे. याच्यासाठी आपण काय करतोय, या बॅचची फीस या ठिकाणी 30% डिस्काउंट देऊन 699 वगैरे असणार आहे. आशा अकॅडमीच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही इथल्या नंबर्सवरती कॉल करू शकता. आमच्या टेलिग्रामच्या चॅनलला त्या ठिकाणी जॉइन देखील करू शकता. जेणेकरून तुम्हाला ज्या काही अपडेट्स आहेत, तर त्या ठिकाणी मिळतील आणि ऑफिसमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करून किंवा आपलं जे काही ॲप आहे आशा अकॅडमीचं, ते डाउनलोड करून या बॅचमधला जो काही पहिला व्हिडिओ आहे, तर तो पहिले 2 व्हिडिओ त्या ठिकाणी फ्री आहेत. तुम्ही ते देखील पाहू शकता, की कशाप्रकारे हे सगळं टीचिंग असणार आहे, कशाप्रकारे तो कंटेंट असणार आहे आणि याचा फायदा आपल्याला किती होऊ शकणार आहे, हे तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. तर तशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. वाटलंच तर YouTubeवरती माझे त्या ठिकाणी मागचे व्हिडिओ देखील आहेत. तुम्ही आशा अकॅडमी करंट अफेअर्स असं देखील सर्च करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला 2024 चे जे काही 2400 व्हिडिओ आपल्याला आत्ताच्या परीक्षेला देखील येणार आहेत. ते देखील बघू शकता आणि त्याच्यानंतर ठरवा, की कशा पद्धतीने तुम्हाला जायचंय आणि या बॅचचा फायदा तुम्हाला 100% करंट अफेअर्समध्ये देखील होणारच आहे. सोबतच त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जी-एसचा अप्रोच वाढवायला, जी-एसचा अभ्यास वाढवायला देखील त्या ठिकाणी माझ्या साइडनं मी 100% तशा प्रकारची मदत तुम्हाला करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, हा व्हिडिओ त्या ठिकाणी स्वतः देखील पहा. बॅच घेण्याचा त्या ठिकाणी विचार करत असाल तशा पद्धतीने जावा किंवा तुम्हाला जर घ्यायची नसेल तर तुमच्या मित्रांना मात्र ही बॅच त्या ठिकाणी 100% सजेस्ट करा. फायदा 100% होणार आहे. जेव्हा तुम्ही हे सगळी बॅच कंप्लीट कराल, त्या ठिकाणी पाहून घ्याल, त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला 100% जो काही तुम्ही वेळ आणि पैसा याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलाय, तो वर्थ वाटेल याची गॅरंटी मी घेतो. आणि या ठिकाणी आता काय करतोय, थांबतो. हा जो काही आशा अकॅडमीचा आपल्या ॲपवरती आलेला आशा अकॅडमीच्या ॲपवरती जी काही आपली बॅच आली, त्याच्याबद्दल सगळ्यांना सांगा आणि या व्हिडिओला त्या ठिकाणी जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि त्या ठिकाणी अशा प्रकारच्या चांगल्या कमेंट देखील करू शकता. धन्यवाद सर्वांना.